जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे। 22 वर्षाची विवाहिता काही दिवसापूर्वीच एका खासगी डॉक्टरकडे कामाला लागली होती। मंगळवार दिनांक 11 जून रोजी सकाळी मीना राठोड यांचा भाऊ त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होता। मात्र त्या विवाहितेसोबत असं काही झालं होतं की ते ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। काय आहे प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हरिविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या मीना यांचे 8 वर्षापूर्वी सनी राठोड यांच्याशी लग्न झाले। पती सतत मारहाण करत असल्याने विवाहिता 1 ते 1.5 महिन्यांपूर्वी जळगावात हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या आजीकडे आल्या होत्या। काही दिवसापूर्वीच त्या एका खासगी डॉक्टरकडे कामाला लागल्या होत्या। मंगळवार दिनांक 11 जून रोजी सकाळी मीना राठोड यांचा भाऊ त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होता। मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने त्याच्या मित्राला पाहण्यासाठी पाठवले। त्यावेळी मित्र व त्याची आई विवाहिता राहत असलेल्या घरी गेले। त्यांना मीना या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या। त्यांनी विवाहितेचा भाऊ व इतरांना ती माहिती दिली। त्यांनी विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल तायडे यांनी तपासून मयत घोषित केले। मीना राठोड यांना पती सतत मारहाण करत होता असा आरोप माहेरच्या मंडळींनी केला। या मारहाणीमुळेच विवाहिता आजीकडे आली होती। त्यानंतरही पतीने जळगावात येऊन तिला मारहाण केली। तसेच मंगळवारी सकाळी देखील पतीनेच तिला मारले असल्याचा आरोप विवाहितेचे वडील सुरसिंग पवार व अन्य नातेवाईकांनी केला आहे।